तूळ राशीचे पुरुष कसे असतात? तूळ ही राशीचक्रातील 7वी राशी मानली जाते. या राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे. निसर्ग कुंडलीत तूळ रास ही सप्तम स्थानी येते आणि सप्तम स्थान हे तुमच्या विवाहाचं, जोडीदाराचं, तुमच्या पार्टनरचं स्थान आहे. आणि वैवाहिक जीवनाचं हे सगळ्यात महत्त्वाचं सप्तम स्थान आहे. म्हणूनच तूळ राशीच्या पुरुषांमध्ये नातेसंबंध टिकवून ठेवण्याची विशेष क्षमता असते. तूळ राशीचं प्रतीक पाहिलं तर काय आहे? तराजू आहे. त्यामुळे बॅलन्स, न्यायप्रियता आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती तूळ पुरुषांमध्ये जन्मतःच असते. सर्वांना नमस्कार, मी ॲस्ट्रो तृप्ती. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तूळ राशीच्या पुरुषांचा स्वभाव, हे पुरुष इतके आकर्षक का असतात आणि लोक यांच्यावर पटकन का विश्वास ठेवतात, हे अगदी आपण साध्या सोप्या भाषेत पाहणार आहोत. तूळ रास ही पुरुष तत्वाची राशी आहे, चर राशी आहे आणि वायू तत्वाची राशी आहे. यामुळे काय होतं तर तूळ पुरुषांमध्ये बुद्धिमत्ता, कर्तृत्व आणि परिस्थितीनुसार ॲडजस्ट करणं किंवा स्वतःला बदलण्याची क्षमता यांच्यामध्ये खूप चांगली असतं. म्हणजे हे मिथुन राशीप्रमाणे या राशीमध्ये बालिशपणा अजिबात नसतो. तूळ रास ही अनुभवातून परिपक्व झालेली रास आहे. तूळ पुरुषांचं जर आपण सगळ्यात मोठं वैशिष्ट्य पाहिलं तर ते म्हणजे समतोलपणा, बॅलन्स तुमच्या आयुष्यात राखणं आणि ते प्रत्येक नात्यामध्ये, प्रत्येक व्यवहारामध्ये संतुलन राखण्याचा प्रयत्न करत असतात. वाद वाढवणं यांना आवडत नाहीत. अतिशय अंडरस्टँडिंग लोक असतात. अनेक वेळा ते जाऊ द्या म्हणतात आणि विषय सोडून पुढे जातात. त्यांना त्यांचं नातं टिकवणं हे जास्त महत्त्वाचं असतं. स्वतः शनी महाराज तूळ राशीमध्ये उच्चीचे होतात, कारण तूळ राशीचा न्यायप्रिय स्वभाव आणि समतोलपणा शनी महाराजांना आवडतात. म्हणून शनी महाराज तूळ राशीमध्ये उच्चीचे होतात. तूळ पुरुष हे सत्याचा पुरस्कार करणारे असतात, नियम पाळणारे असतात. चुकीच्या गोष्टींना ही लोक कधीही स्वीकारत नाही. त्यांना समाजकारण, राजकारण किंवा लोकांशी संबंधित क्षेत्रांमध्ये ते अत्यंत चांगलं यश मिळवू शकतात. तूळ पुरुषाचं व्यक्तिमत्व अत्यंत आकर्षक असतं. चेहऱ्यावर प्रसन्नता असते, बोलण्यात गोडवा असतो आणि राहणीमानामध्ये एक वेगळी अभिरुची असते. महागडे कपडे असो किंवा साधे कपडे, त्यामध्ये सुद्धा त्यांचा देखणेपणा आणि त्यांची निवड ही अगदी उत्तम असते. 4 लोकांमध्ये उठून दिसणं हे त्यांचं नैसर्गिक वैशिष्ट्य असतं. शुक्र ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे तमाम जीवनातील ज्या सुंदर गोष्टी आहेत त्या यांना खूप आवडतात. म्हणजे काय? चांगले कपडे, सुगंधी गोष्टी, सुंदर घर, सजावटी, उत्तम वातावरण, या गोष्टींकडे तूळ राशीच्या पुरुषांचा विशेष कल असतो. तूळ पुरुष घरातील सगळ्या लोकांवर समान प्रेम करतात, आई वडिलांचा आदर करतात, जोडीदाराला सुद्धा योग्य सन्मान देतात आणि मुलांवरही प्रेमाने संस्कार करणारी तूळ राशीची माणसं असतात. स्वतःचा मान राखून समोरच्याला सन्मान देणं हा सगळ्यात मोठा गुण त्यांचा आहे. म्हणूनच अनेक वेळा त्यांचा जोडीदार आनंदी आणि समाधानी असतो. करिअरच्या बाबतीत तूळ पुरुष खूप यशस्वी होतात. विशेषतः तूळ राशीच्या लोकांनी सौंदर्य क्षेत्र, कपड्यांचा व्यवसाय, दागदागिने, सजावट या संदर्भातली जर त्यांनी कामं केली तर या क्षेत्रात ते खूप प्रगती करतात. व्यापार आणि व्यवहार या दोन्ही गोष्टी त्यांना उत्तम प्रकारे जमतात. तूळ पुरुषांच्या जर भाग्योदयाचं आपण वय पाहिलं तर साधारण 30 ते 32 वयानंतर या लोकांचा भाग्योदय होताना दिसतो. कारण तूळ राशीचे भाग्येश बुध ग्रह आहेत आणि बुध ग्रह हे बुद्धिमत्ता, व्यवहार आणि कौशल्य यांचे कारक मानले आहेत. त्यामुळे योग्य वयानंतर या पुरुषांच्या आयुष्यात मोठी प्रगती दिसून येते. तूळ पुरुषांच्या विवाहाचा जर आपण विचार केला तर या लोकांचा विवाह साधारण लवकर होतो, कारण ही शुक्राची राशी आहे. 24 ते 26 या वयोगटात विवाह योग दिसून येतो. पण पत्रिकेमध्ये जर शुक्र ग्रह दूषित असेल तर विवाहामध्ये नक्की विलंब होऊ शकतो. आणि तूळ पुरुष काय करतात? पैसे खूप कमवतात आणि खर्चही जास्त करतात. आणि खरं सांगायचं तर हा खर्च करणं हा यांचा मोठा दोष मानला जाऊ शकतो. सुंदर वस्तू, घर सजावट, चांगल्या गोष्टी यावर ते मनापासून खर्च करतात. पण याच्यामध्ये एक गोष्ट विशेष काय आहे की तुम्ही एवढा खर्च जरी केला तरी तुमच्या आयुष्यात तुम्हाला पैशांची कमतरता फार कमी वेळा जाणवते. कारण या लोकांमध्ये पैसा कमवण्याची क्षमता खूप चांगली असते. त्याच्यामुळे हे पुरुष गुंतवणूक आणि शेअर बाजारातूनही अनेक वेळा लाभ मिळवताना दिसतात. पण एक खर्च करताना आपण मर्यादा ठेवणं आपल्या जीवनासाठी खूप आवश्यक आहे. तूळ पुरुषांचं घर खूप स्वच्छ आणि सुंदर असतं. घर जरी छोटं असलं तरी सजावट, रंगसंगती आणि प्रसन्नता खूप छान असते यांच्याकडे.
आणि विवाहाच्या बाबतीत तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे तूळ पुरुषांनी शक्य मीन राशीच्या महिलांशी विवाह टाळावा. कारण काय आहे, तर तूळ ही काय आहे, तर चर राशी आहे आणि मीन ही द्विस्वभाव राशी आहे. तर तूळ राशीचा स्वामी काय आहे, शुक्र आहे आणि मीन राशीचे स्वामी हे गुरु महाराज आहेत. एक आहे दैत्य गुरु आणि एक आहे दैवगुरु. त्याच्यामुळे विचारांमध्ये निसर्गतः फरक जाणवतो आणि काय होतं, त्याच्यामुळे संसारामध्ये भावनिक गैरसमज वाढू शकतात. अनेक वेळा एकमेकांना पूर्णपणे समजून घेण्यात या लोकांना खूप अडचणी येतात. तूळ पुरुषांसाठी जर उत्तम राशी कुठल्या असतील तर कुंभ राशीची महिला तूळ पुरुषांसाठी खूप चांगली आहे. त्याखालोखाल मिथुन रास आणि त्याच्यानंतर तूळ राशीच्या महिलांशी त्यांचं तर जीवन एकदम एकदम म्हणजे एकदम चांगलं राहू शकतं. तूळ पुरुषांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे स्वतःचा सन्मान राखणं, स्वतःचा सन्मान राखून समोरच्यालाही सन्मान देणं. म्हणूनच अनेक वेळा तूळ राशीचा पुरुष आयुष्यात येणं हे मोठं भाग्याचं लक्षण मानलं जातं. तुमच्या ओळखीत तूळ राशीचे पुरुष आहेत का आणि तो असा आहे का, हे मला कमेंट करून नक्की सांगा. जय ज्योतिष.